अजून खाण्यासाठी. बालेकिल्ल्याच्या तिसऱ्या टप्प्याकडे आलो आहोत. सगळे वास्तूंचे अवशेष बालेकिल्ल्यावर ज्या काही तेव्हा इमारती असतील तर त्यांचे अवशेष आहेत. आता कुठली वास्तू कोणत्या हे सांगणं थोडंसं कठीण आहे. एक छोटीशी खोली दिसते, थोडंसं मोठा वाडा टाईप दिसतो आणि आहे बालेकिल्ल्याचा टॉप व्ह्यू. वरून आपण जरा या बाजूला जाऊया. इथे पण छोटे छोटे बुरुज आहेत. जिथून जसं की मागाशी म्हणलं लक्ष ठेवण्यासाठी बुरुजांची गरज असते ना, त्यापैकीच हा भग्नावस्थेतील बुरुज. खाली धुक्यामुळे काही दिसत नाही आहे, परंतु मी एक गोष्ट दाखवू शकतो की जंग्या बनवत होते की खालून बघता यावं. एक तसं एक छोटासा स्पेस इथं दिसतोय. खोपणे किंवा जंग्या पण म्हणतात. एक्झॅक्ट शब्द जर तुम्हालाही माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि इथूनही मला वाटतं उतरायची वाट असावी पूर्वी. आत्ता ही एक छोटी वाट दिसते, बघूयात आपण. नाही, ही वाट पण तिकडेच जाते मंदिराच्या. बालेकिल्ल्यापासून आता आपण चिलकती बुरुजाकडे चाललोय. धुकं इतकं आहे की समोरचं काही दिसत नाही आहे. म्हणजे आपल्या समोरचा पावलाचा रस्ता तेवढा दिसतोय, तुम्हाला कॅमेऱ्यात पण तेवढाच दिसेल. जर इकडून बघितलं तर चिलकती बुरुज दिसतच नाही. तर आता आपण बालेकिल्ल्यावरून शिवधनचा बालेकिल्ला कंप्लीट करून आपण आता चाललोय चिलकती बुरुजाकडे. तर तुम्ही जाताना पाहू शकता हा जो एकदम घसरणीचा रस्ता आहे. तर नक्कीच जाताना काळजी घ्या. आणि जो शेवाळा वगैरे साचलेला आहे, तसं बारीक पाऊस चालू झाला आहे, त्यामुळं जास्तच घसरण व्हायला लागले. आणि येणाऱ्या काळात अजूनही जास्त त्याच्यावरती शेवाळा वगैरे साचेल, त्यामुळं काळजी घ्या स्वतःची. वाटेत एक पाण्याच्या टाका दिसतंय. या टाक्याचा आकार आयताकृती आहे आणि त्याला पायऱ्या पण दिसत आहेत.
वाव, हा जो पाठीमागून दिसत होता तो धबधब्याचा खेळ सुरू आहे. हा हा अखेर आपण आलेलो आहोत चिलखती बुरुजावर. चिलखती बुरुजावरून जर धुकं नसेल तर व्ह्यू आपल्याला अगदी क्लिअर आणि स्पष्ट दिसेल. नावाप्रमाणे इथे चिलखती बुरुजाला डबल चिलखती दिसेल तुम्हाला, डबल तटबंदी दिसेल. आपण खाली पण जाणारच आहोत. तोपर्यंत मी तुम्हाला धुक्यात हरवलेला धबधबा दाखवतो आणि धुकं सरलं की परत एकदा हाच धबधबा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. जास्ती बघू कशी जास्ती जाणार ना भाई पडला. बुरुजावरून तुम्ही बालेकिल्ल्याकडे पाहिलं तर काहीसा अशा प्रकारचे दृश्य तुम्हाला दिसेल. आमचे साथीदार तिकडून यायला लागलेत. चला आता आपण डबल तटबंदीकडे जाऊ. मला वाटतं तब्बल अर्धा ते पाऊण तास ड्रोनचं प्रॅक्टिस केली आम्ही. अक्षरशः माझ्या हात असे थरथर कापत होते. मिळालेत आम्हाला 1-2 शॉट चांगले मिळालेत आणि जे प्रॅक्टिस केलेत ते पण मी थोडे एखादा शॉट अपलोड करतोय. पण बऱ्यापैकी आता हँडसन आलाय. चला आपण जाऊया आता पुढच्या डेस्टिनेशनला. पुढचे पॉईंट्स कुठले ते कव्हर करूयात. तर आता आपण चाललो आहोत श्रीवर्धन किल्ल्याच्या पश्चिमेकडीलच्या तटबंदीच्या बाजूने. तर आता बघितलं तर तुम्हाला थोड्याशा जंग्या पण दिसतील की जिथून शत्रूवर नजर ठेवता येते. मला वाटतं एक अशा प्रकारे आपण त्या तटबंदीच्या आड दडून पलीकडे काय चाललंय ते पाहू शकतोय. लहान आणि मोठ्या अशा प्रकारच्या इथं जंग्या आहेत. ही आहे ती मोठी जंगी. त्या किल्ल्याचा उपयोगच केला जात होता. काय झालं, कंटाळा आला? अरे
हा पहिला ट्रेक असल्यामुळे ना या सीझनचा, या मान्सूनचा पहिला ट्रेक आहे तुमचा विचार चालतं. अजून? ओके. मुंबईकर आहेत ते. अजून मनोरंजन किल्ला करायचा आहे आपल्याला अजून. चला काय पाणी बिणी काय नाही. चला नाही 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 काय नाही काय नाही. चला चालत चालत आपण सुद्धा एका बुरुजाजवळ येऊन पोहोचलो आहे. त्या बुरुजाचे आता फक्त अवशेष शिल्लक आहेत, पण कधी काळी हा पण बुरुज मोठ्या दिमाखात उभा असणार हे नक्की. आत्ता आपण येऊन पोहोचलो आहोत चौथ्या पाण्याच्या टाक्याजवळ. आता या किल्ल्यावर एक्झॅक्टली किती पाण्याचे टाके मला माहिती नाहीत, परंतु आपण जेवढे पाहिले ते त्यातलं हे चौथं पाण्याचं टाकं, आणि मला वाटतं हे सर्वात मोठं पाण्याचं टाक आहे. हो, आणि पाणी स्वच्छ आहे, पिण्यायोग्य आहे. म्हणजे समोर जर बघितलं तर एवढा मोठा कातळकडा आहे. बघून मला एक गोष्ट आठवते, लोहगडच्या पायऱ्या आणि या पायऱ्या अगदी सेम असे वाटतात. तीन लिंबू पाणी द्या. वरती गडावरच पाणी दिलं होतं तर लिंबू पाणी नशिबात असेल ते मिळत असेल. आणि तुझ्या नशिबात असल्यामुळे आम्हाला पण मिळतंय. धन्यवाद. थंड सरबत घेतल्यानंतर परत आम्ही निघालो मनोरंजन गडाकडे. पण यावेळी आता रस्ता दिसत नाही. पण आपला पाऊल टाका एवढा तर रस्ता नक्कीच दिसतोय. आमचे साथीदारांना खूप जोराची भूक लागली, परंतु मी त्यांना थांबवणार नाही आहे. जोपर्यंत गडावर जात नाही तोपर्यंत तर काय शिदोरी सोडायचा मुभा नाही कोणालाच. गडावर जेव्हा जाईल ना तेव्हा शिदोरी सोडायची. यस, असा शिदोरी सोडायचा मानस मास्तरांचा भरपूर आहे. नाही काहीच नाही, आपल्या बघ नाही लागले ह्याला बघ, आपण दुसरा नंबर टाकला लागला. चला तर मग परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा 5 ते 7 मिनिटाच्या ट्रेक नंतर आम्ही येऊन पोहोचलोय मनोरंजन गडाच्या प्रवेशद्वाराजवळ. गोलाकृती असं हे प्रवेशद्वार आहे. याची रचना आपण बघू आज जाऊन. ओके, हे पूर्णपणे 360 डिग्री यू-टर्नच आहे. हा आहे मुख्य दरवाजा, आणि इकडे तुम्हाला दिसतील त्या ही पहारेकऱ्यांची देवडी. सेम इकडेही तशीच आहे. आणि तिथून आता आपण पुढे निघूया. आता वरती 2 वाटा जात आहेत. एक जो आता बघितला होता तो बुरुज त्या साईडला जाते, एक या बुरुजाकडे जाते. पहिल्यांदा आपण डावीकडच्या बुरुजावर जाऊया जो जवळ आहे. धुक्यामुळं काहीच दिसत नाही आहे समोरचं. किल्ल्यावर आल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त इथं वेगवेगळ्या प्रकारचे डास आहेत.
काळे मोठे डास आहेत जे येऊन चावतात आपल्याला. मला 2 वेळा चावलेत आणि आत्ता तर डायरेक्ट तोंडात. धुक्यामुळं सगळा परिसर पूर्ण परिसर वाईट झाला आहे. काय झालं? नाही हे कसले, ह्याला पिशवी भरा सांगितलं त्याने, चटणी घरी विसरून आलं तिथं रूमवर. आता काय कागद खायचे आणि कहाणी में ट्विस्ट आता आलेला आहे. आपल्याकडं खाण्यासाठी भाकरी आहेत, चपाती आहेत. ते काय चिप्स आहेत का? चिप्स सुद्धा आहेत, पण खाण्यासाठी जी चटणी घेतली होती ना, चटणीचा अख्खा डबा आहेत का? नाही खाली डबा गायब झालाय. येत असेल बहुतेक थोडं. ठीक आहे, जे आहे तेवढं आता खाऊया आणि निघूया. आनंद आहे ना. बेस्ट आहे. हे नाही विसरलं. आता गडावरून खाली जाताना इथं काय विसरू नका म्हणजे झालं. नाही मी नक्की विसरणार आहे. माझं हृदय माझं मन इथं विसरून जाणार आहे मी. वा वा वा, काय झाले पाहिजेत वाक्यासाठी नक्की. बोला अर्धा तास वाट बघितल्यानंतर थोडंसं धुकं क्लिअर झालं आणि ही माची आता स्पष्टपणे दिसत आहे. या माची खाली जे असणारं राजमाची गाव इथून स्पष्टपणे दिसतंय. आणि हा आहे श्रीवर्धन किल्ला, जिथं आत्ताच आपण जाऊन आलो. आता आपण आहोत मनोरंजन किल्ल्याच्या अगदी मध्यवर्ती भागात, जिथून इथे एक माची दिसते जिथं आपण जाऊन आलो. महादरवाजा पुढे आहे आणि पाठीमागच्या साईडला दिसतो तो सपाट प्रदेश हा आहे. आता अजून एक माची आहे, आपण त्या माचीच्या दिशेने निघालोय. ती झाली की आपण गड उतार करायला सुरुवात करणार आहोत. या इकडे आहे एक माची. ही आहे दुसरी माची. जिथून आपण श्रीवर्धन किल्ल्याकडे आरामात लक्ष देऊ शकतो. हो, मनोरंजन किल्ल्याच्या अगदी दक्षिणेला आम्ही चालत आलो आहे आणि इथं आम्हाला अजून 2 पाण्याची टाके किंवा धान्य कोठार असावेत. ही सुद्धा हे धान्य कोठारच आहेत. आणि ह्याच्यावरून असं वाटते ना, इथं जवळजवळ मी तीन धान्य कोठारे आपण बघितले. ह्याच्यावरून काय वाटते की हे साठवणी म्हणजे काय, खजिना साठवायचा किंवा धान्य साठवायचा, त्यासाठीच कदाचित या किल्ल्यांचा उपयोग केला जात असावा. कारण या किल्ल्यांच्या कधी लढाया वगैरे जास्त प्रसिद्ध नाहीत. हां करेक्ट. अरे काय घाबरलो मी. कसला कोंड काय
नाही नाही, इथे एक दरवाजा आहे. हा असा सेम दरवाजा कुठं बघितला आहे आठव? तोरण्याला नाही. रायगडावर खालच्या मार्गाने एक दरवाजा आहे का? चित्त दरवाजा आणि दुसरा कुठला आहे? नाणे दरवाजा. सेम असा आहे बघ. हां अजून दक्षिणेकडील कातळकडा आणि त्याला लागून असलेली ही तटबंदी.